नमस्कार. तानाजी सावंत साहेबांचं सुद्धा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. थेट मुलाखतीला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे आज जरी आपण तानाजी सावंत आरोग्यमंत्री अशी ती पदवी त्यांच्या बाजूला असली तरी तानाजी सावंत साहेब पहिल्यांदा तुमच्या मनात ते नव्हतं, पण तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर आणि त्या खात्याचं महत्त्व लक्षात आल्यानंतर तुम्ही ते पद स्वीकारलं. हे पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा मनात काय आराखडा आला? एक अतिशय वेगळं पद, एक पूर्ण वेगळं क्षेत्र, पण अतिशय महत्वाचं क्षेत्र, सर्वसामान्यांपर्यंत प्रभाव टाकणारं क्षेत्र, ते जेव्हा आपल्याला हे खातं मिळतं हे लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा रूपरेषा, आराखडा, कामाचं स्वरूप काय मनात आलं? खरं तर 2022 जी सुरुवात 30 जून 2022ला झाली. आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्याच्यानंतर मला वाटतं 11 ऑगस्टला खातेवाटप झालं. आणि 11 ऑगस्टला मी धाराशिव जिल्ह्यामध्ये होतो आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला की तानाजीराव तुम्हाला मी आरोग्य खातं देतो. आणि ते झाल्यानंतर मला थोडं रेस्टलेस झालो मी. कारण बेसिकली बघितलं तर मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा, आपल्या शिवाजी विद्यापीठातनं 1986ला गोल्ड मेडलिस्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला मी होतो. माझं PG मी COEPला केलं, नंतर PGDM केलं, नंतर PhD शुगरमध्ये केली. हा माझा इंजिनिअरिंगचा ट्रॅक होता. मग मला तेच अपेक्षा होती की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं किंवा कॉपरेटिव्ह किंवा एज्युकेशन ज्याच्यामध्ये आपली मास्टरकी आहे अशा पद्धतीचं थोडं विचार होऊन ते खातं मिळेल अशी अपेक्षा होती. पण हे खातं दिल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं, साहेब माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे आणि मला मेडिकल एज्युकेशनमधलं किंवा मेडिकल आरोग्य विभागाचं दिल्यानंतर मी काम करताना थोडं मला अडचण नाही. म्हणे तुम्ही ते दिलंय, आता तुम्ही या समक्ष भेटू. आणि मग मी साहेबांना भेटायला गेलो आणि साहेबांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तानाजीराव तुमचं ट्रॅक रेकॉर्ड बघता, तुमचं सामाजिक काम बघता 2000 पासूनचं आतापर्यंत, मग सामुदायिक विवाह सोहळे असतील, दुष्काळाला मदत असेल, शिवजल क्रांती असेल, गोरगरिबांना सहकार्य करण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळं हे आरोग्य खातं चांगल्या पद्धतीनं आणि समाजसेवेचं काम आहे, हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता, हे ठरवून आम्ही तुम्हाला दिले. आणि त्याच्यामुळं मला वाटतं तुम्ही ते ऍक्सेप्ट करावं आणि ह्याला तुम्ही चांगल्या पद्धतीनं एक न्याय देऊ शकता. आणि म्हणलं ठीक आहे साहेब, ती जर भावनेनं मला दिला असेल तर डेफिनेटली आय विल प्रूव्ह इट माय सेल्फ. सावंत साहेब, याच्यातला एक किस्सा बहुधा अनेकांना माहीत नसेल. त्या किस्साकडे वळण्यापूर्वी एक नक्की होतं त्यांना. प्रश्न असा आहे की कॉलेजमधला, त्यांच्या शिक्षण संस्थांमधला विद्यार्थी असो नाही तो हॉस्पिटलमधला रुग्ण असो, दोघेही गरजू असतात आणि त्यांच्या गरजा समजून त्यांच्यासाठी काम करणारी व्यक्ती त्या पदावर असणं आवश्यक असतं. आणि जेव्हा आरोग्यासारखं खातं आलं त्यावेळी तानाजी सावंतांनी रुग्णांसाठी काम सुरू केलंच, पण त्याच्यासाठीची जी पोटतिडीक नावाचा आपला शब्द आहे ती येण्यासाठी मात्र घरातला एक प्रसंग कारणीभूत ठरला, आईबद्दलचा. मला माहिती आहे मी अगदी खाजगी विषय कदाचित मांडत असेल, पण त्याबद्दल तुम्ही बोलावं अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, कदाचित खाजगी असलं तरी. आणि मग त्यातून माता सेवा, मातृसेवा योजना आणि त्याच्या बाबतीतल्या उपक्रम कसे सुरू झाले तुमच्याच तोंडून? माझं मूळ गाव वाकाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आणि गाव अतिशय छोटं गाव आहे. कुठलीही रस्त्याची सोय नाही, कुठलं दवाखाना नाही, काही नाही. आणि ही घटना आहे 1972-73ची. दुष्काळ होता आमच्या भागामध्ये. आम्ही 5 भावंड, मी सगळ्यात लहान, माझा थोरला बंधू आणि मी, आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो. आणि 3 भाऊ दुसऱ्याच्या शेतात काम करणं, रोजंदारी. आणि आईवरती सगळा भार, म्हणजे आई ही कुटुंब प्रमुख त्यावेळेचे, आणि वडील सांप्रदायिक पंथातले, विठ्ठल, बाकी काय नाही. आणि मग शेतातनं आल्यानंतर ते आमचं छपराचं घर, ती चूल, मुशरफ साहेबांना माहीत आहे गावातली घरं कशा असतात, त्याबद्दल जुनं मजूर कुटुंबाचं. आणि मग आई घरी आल्यानंतर तिनं ते जळणाचं ओझं खाली ठेवलं, ती पाटी खाली ठेवली आणि अंथरुणावरती तिथंच ते एक अंथरुण टाकलं आणि ती झोपली. थंडी वाजून आली, तिला ताप आला होता. आम्ही शाळेतनं 2 भावंड आलो, तिथून बघितलं तर ती झोपलेली होती. कारण आमच्याकडे जबाबदारी होती की आई आल्यानंतर आम्ही पाट्या टाकायच्या, मग चुली पुढचं स्वच्छ करायचं, तिची भांडी धुवून द्यायची, तिचं पिठाचं ते पुढं आणून ठेवायचं, ते काटवट भाकरी करण्यासाठी आणून ठेवायचं, जळम पुढं आणून ठेवायचं, मग आम्ही खेळायला जायचं. ती तिचा स्वयंपाक चालू. मग ती थंडी वाजून आल्यानंतर आम्ही बघितलं. मग मी म्हणलं काय झालं, अक्का म्हणतो आमच्या आईला, आजही ती आहे 95 वर्षाची. म्हणजे थंडी वाजून आली, होईल बरं. मग आम्ही, आमचं लहान दोघं असल्यामुळे आम्ही तिच्या अंगावर झोपलो, थंडी वाजून आली. बरं. मग मी उठलो आणि मग मला सांगितलं माझ्या थोरल्या बंधूंनी, तू जा आणि गोळी घेऊन ये दुकानात. मग ॲनॉसिन असायची त्यावेळेची,
आपल्या दुकानात सुद्धा मिळायची, किराणा दुकानात. ॲनॉसिन आणली, तिला दिली आणि तासाभराने तिचा ताप उतरला. मग आम्ही तिला उठवलं, पाणी वगैरे दिलं, आम्ही चहा करून तिला दिला, सगळं तिचं जे काय लागतं स्वयंपाकासाठी ते सगळं आणून ठेवलं. म्हणजे आता मला बरं वाटतं, तुम्ही जा. मग आम्ही खेळायला गेलो. तो प्रसंग आहे हा. आणि जसं हे खातं आलं त्यावेळेस मी ग्रामीण भागातलं, कारण हा प्रवास माझा अतिशय खडतर आहे. आज लोकांना जो प्रवास दिसतो तो खरा प्रवास नाही, तो प्रवास पडद्यामागचा प्रवास तो प्रचंड खडतर आहे. आणि मग विचार केला, तुम्ही जे म्हटलं की आरोग्य खातं आल्यानंतर तुमचा रोडमॅप तुम्ही कसा तयार केला. रोडमॅप करण्यासाठी ते जगावं लागतं आणि ते मी जगलेलो आहे. आणि म्हणून मग सुरुवात केली की खातं आहे, आरोग्य खात्याचे आहेत, डिपार्टमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, हे चालतच राहतं. पण ह्याच्यामध्ये आपण नाविन्यपूर्ण काय करू शकतो. नाविन्यपूर्ण करायचं असेल तर खात्याला वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम देणं गरजेचं आहे. आणि म्हणून विचार केला की सुरुवात आपण त्या इन्सिडन्स पासून आपण करावं. आणि मग त्याच्यात विचार केला की ग्रामीण भागामध्ये जवळपास 90 ते 95 ठिकाणी घरची माता हीच कुटुंबप्रमुख आज बऱ्यापैकी ठिकाणी आहे. हो. आणि मग तिचं लक्षच नसतं स्वतःच्या आरोग्यावरती. कारण नवऱ्याचं बघणं, मुलांचं बघणं, नंतर सुनाचं बघणं, नंतर नातवांचं बघणं, घराचा प्रपंच ओढणं, सगळा पूर्ण ओझं जे आहे त्या मातेच्या खांद्यावरती येतं. ती 100% स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. आणि त्या केसमध्ये मी ठरवलं पहिलं अभियान राबवायचं, माता सुरक्षित तर घर सुरक्षित. हे अभियान मी राबवलं. त्यावेळेस मला वाटतं राष्ट्रवादी आमच्याबरोबर नव्हती 2022च्या दरम्यान. आणि राबवल्यानंतर ते लक्षात आलं की आपण कशा पद्धतीनं जायचं, हे राबवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आणि मग आमच्या आशाताईंना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलं. गावागावातल्या महिलांना, तिथल्या आमच्या PSC असतील, जिल्हा रुग्णालय असेल, त्या ठिकाणी जायचं, त्यांना स्वतःच्या खर्चानं दवाखान्यात न्यायचं, त्यांच्या सगळ्या मोफत तपासण्या करायच्या आणि त्यांचं डायग्नोसिस जे आहे ते सीट तयार करायचं आणि त्याच्यावरती मोफत उपचार करायचे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की खर्चाची ज्यावेळेस तो प्रश्न आला की यांना ट्रान्सपोर्टेशन, न्यायचं दवाखान्यात, ते हे चालायचं कशातनं करायचं. आणि मग प्रस्ताव आला ना, कॅबिनेटला चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबांना 5 मिनिट मी ब्रीफ केलं पूर्ण कॅबिनेटला की अशा पद्धतीचं अभियान आपण संपूर्ण महाराष्ट्रभर राबवतोय. अडचणी ह्या ठिकाणी यायला लागले की ह्या लोकांना नेच अशा तरी त्यांच्याकडे पैशाचा प्रश्नच येत नाही, कुठून आणायचे पैसे. आणि साध्या एका पत्रावरती, सिंगल पेजवरती कॅबिनेटनं प्रत्येक जिल्ह्याला DPC मधनं 2 कोटीचा निधी माता सुरक्षित घर सुरक्षित ह्याला प्राधान्यानं देऊन टाकला. आणि मला वाटतं सांगायला अभिमान आहे की तो 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील तमाम माझ्या माता भगिनी 4,39,05,000 एवढ्या माता भगिनीचं मोफत परीक्षण, तपासण्या आणि त्याच्यावरती संदर्भित उपचार पूर्ण केले. त्याचा मला अभिमान आहे. म्हणजे आधुनिक काळातला श्रावणबाळ दाखवायचा असेल तर आणखी वेगळं काय असतं. जर का राज्यातल्या कोट्यवधी स्त्रियांची जर का एवढी कोणी आरोग्याची सेवा होत असेल तर त्याला आणखी वेगळं काय म्हणावं. पण याच प्रमाणे पंढरीची वारी, आरोग्याची वारी पंढरीच्या दारीची तुम्ही उपक्रम राबवला होता. आणि खास करून तो अख्ख्या वारीच्याच कार्यक्रमाच्या दरम्यान नाही, त्याच्यानंतर सुद्धा तो लागू राहतो. वृद्ध आणि जास्त वयोगटातली ही सगळी मंडळी पायी वारी करत असतात. जगभरातल्या फार निवडक अशा कदाचित ज्याला पिलिग्रिमेज म्हणतात अशा धार्मिक विधी असतात, त्याच्यापैकी आपली महाराष्ट्रातली पंढरीची वारी, त्यासाठीचा सुद्धा एक उपक्रम तुम्ही राबवला. तर त्या उपक्रमाबद्दल आणि विशेष म्हणजे त्यांचं जागतिक रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलेलं, हे विशेष इथे सांगायला पाहिजे त्याहीबद्दल. आता हे पहिलं अभियान राबवलं, माता सुरक्षित घर सुरक्षित. त्याच्यानंतर मी परत 2 अभियान राबवले की जागरूक पालक सुदृढ पालक, लहान मुलांच्या बाबतीत. शहरातलं ठीक आहे, पण ग्रामीण भागामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना 18 वर्षाखालील ते थोडं कॉम्प्लिकेटेड होतं. 0 to 6 वर्ष, 6 ते 11 वर्ष, 11 ते 18 मुलं मुली, ह्याचंही जवळपास 2,92,00,000 ह्या मुला मुलींचं मोफत परीक्षण, त्यांच्या चाचण्या आणि त्याच्यावरती उपचार केले. त्याच्यानंतर मी 3रं अभियान राबवलं, आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे. बरं, हे एक की 18 वर्षावरील आजोबापर्यंतचे सर्व पुरुष मंडळी. आणि मग जे आता मी पुण्यात राहतो म्हटल्यानंतर पुणे माहीत आहे की पुण्यामध्ये साधं एक पाखरू जरी ओरडलं संपूर्ण भारतात आवाज जातो. आणि मग त्यांनी मला बोलून घेतलं की तानाजीराव, अतिशय चांगलं स्लोगन बी केलं आणि उपक्रम बी चांगला आहे आणि एक सजेशन आहे म्हणले आमचं. मला सांगा साहेब काय आहे ते. सगळे आमच्या संघाची संघप्रेमी मंडळी. आणि हे जे आहे याचा एक फ्लेक्स करा पुण्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी मेट्रो सिटी, मेगा सिटी ज्या आहेत, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आणि ज्या ज्या ठिकाणी परमिट रूम बिहार बार आहेत, त्याच्यासमोर असा 15x15चा फ्लेक्स लागला पाहिजे आणि हे मोठ्या अक्षरात पाहिजे.
आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे. क्या बात आहे. म्हणजे आज जाताना ते लक्षात येणार नाही त्या मुलाला, पण बाहेर येताना त्याला दिसेल की आला हे आपल्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी आहे, आपल्यावरती देशाची जबाबदारी आहे, थोडं रिस्पॉन्सिबिलिटीनं वागलं पाहिजे, एवढे करा म्हणले. त्यांचं एक सूचना होती ती. बरं. मग त्याच्यातनं मला वाटतं याच्यात एक मुद्दा जरी सोडला तरी हा अतिशय सेन्सिबल विषय आहे. कारण 18 वर्षावरील साधारणतः 35 पर्यंतचा जो तरुण भरकटतो हो. त्याच्यासाठी अतिशय उपयोगाचं होतं. जवळपास 3 कोटी ह्या मुलांचंही परीक्षण केलं. लहान मुलांचं 2,92,00,000 आणि ह्याचं 3 कोटी, म्हणजे जवळपास 11.5 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचं परीक्षण, तपासण्या आणि त्याच्यावरती संदर्भित उपचार महाराष्ट्र सरकारतर्फे आपण मोफत केले. आता नवीन जो मुद्दा उपस्थित केला, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, एक 2022ला तरी साधारणतः होऊनच गेली होती. कारण आमचं 11 ऑगस्टला हे खातं आलं, त्याच्यामुळं काय करू शकलो नाही. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस 2023ची वारी सुरू झाली त्यावेळेस आमचे बंधू, माझ्या घरातच जवळजवळ 100 वर्ष झालं माझ्या घरात वारी आहे. म्हणजे माझे वडील पायी जायचे पंढरपूरला, आळंदीला यायचे, आळंदीपासून पायी तुकोबा आणि ज्ञानोबाच्या वारीत ते दिंडीत असायचे. आणि त्याच्यामुळं त्या वारीशी पूर्वीपासून निगडीत आमचं घराणं आहे, कुटुंब आहे. आणि मग ठरलं की बाबा वारीला ज्ञानोबा तुकोबराय किंवा महाराष्ट्रामध्ये सांप्रदायिक पंथाचं महत्त्व फार मोठं आहे. 400 वर्षापासूनची वारी महाराष्ट्रात, नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण आसपासच्या 3-4 राज्यातनं त्या ठिकाणी पताका घेऊन, दिंड्या घेऊन लोक येतात. बरं. पांडुरंगाला समर्पित करतात आणि दर्शन घेऊन चंद्रभागेचं स्नान करून जातात. ह्या ठिकाणी ह्या आरोग्याचा आपण काय व्यवस्था करतो. मग पहिलं रेकॉर्ड काढलं ह्या खात्याचं. ही लोक पूर्वी काय करत होती तर आतापर्यंत बघितलं की जवळपास 25,000, 30,000, 40,000 त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांच्या PAC मध्ये वारकरी स्वतः जाऊन उपचार घेऊन पुढे गेलेले, अशा पद्धतीचं होतं. आणि मग 15 दिवसावर वारी आली होती आणि ठरलं की आपण ह्या पद्धतीनं करू की आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. मग खात्याला ऑनलाईनच सूचना दिल्या की ज्या ज्या ठिकाणी पालखी आपलं प्रस्थान ठेवते, मग आपल्या देहूवरनं असेल, आळंदीवरनं असेल, गजानन महाराजांच्या असेल, संपूर्ण महाराष्ट्रातनं जेवढ्या पालख्या निघतात त्या ठिकाणी वॉर फुटिंगवरती त्यांना तुम्ही अटॅच व्हा. मध्यावर कुठं गेला असेल वगैरे आपले फिरते दवाखाने ठेवा आणि ज्या ठिकाणी पालख्यांचा मुक्काम असतो त्या ठिकाणी जाऊन ते सॅनिटाईज करणं, त्या ठिकाणी स्वच्छता करणं, एक तंबूतला दवाखाना करणं, तिथं 4 बेडचं हॉस्पिटल करणं आणि आमची सगळी यंत्रणा, ॲम्ब्युलन्सेस, डॉक्टर्स, त्याला सपोर्टिंग स्टाफ, ही व्यवस्था केली. आणि हे चालू ठेवलं. आणि त्याच्या आसपासचे सगळे पाण्याचे सोर्स, टँकर हे चेक करणं, त्याचं शुद्धीकरण करणं, हे आम्ही थ्रूआउट दिंडीचं प्रस्थान ठेवल्यापासून पंढरपूरपर्यंत केलं. आणि मीन व्हाईल पंढरपूरला आम्ही ठरवलं की आपण सध्या 3 ठिकाणी, म्हणजे गोपाळपूरला तिथून दर्शनाची रांग चालू होते, वाकरेला पालख्याचं मुक्काम आदल्या दिवशी तिथं असतो दशमी दिवशी, आणि तिसरं 3 रस्त्याला. मग ह्या ठिकाणी शासकीय बजेट काहीच नव्हतं. आणि मग शासकीय बजेट नव्हतं तर या ठिकाणी महाआरोग्य शिबिर कशा पद्धतीने जायचं. मग माझे बंधू आमच्या भैरवनाथ शुगर वर्कचे चेअरमन आहेत, त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण CSR फंडातनं ही 3 आरोग्य शिबिरं पुढचे 3 दिवस आपण राबवू. मग त्या ठिकाणी त्यांच्या नाश्त्याची सोय, जेवणाची सोय, हे सगळं जवळपास 2-2.5 हजार डॉक्टर संपूर्ण देशातून आम्ही त्या ठिकाणी आणले. आणि आमचे आरोग्याचे कर्मचारी, नर्सेस वगैरे स्टाफ, सगळा सपोर्टिंग स्टाफ त्या ठिकाणी बोलवला गेला. त्यांची राहण्याची सोय, त्यांच्या जेवणाची सोय, त्यांचं ट्रान्सपोर्ट, सगळं काही भैरवनाथ शुगर वर्कच्या माध्यमातून केलं. आणि 3 ठिकाणी आम्ही ती सेवा उपलब्ध करून दिली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2023ला पहिल्यांदा जवळपास 11.5 लाख वारकऱ्यांच्या मोफत तपासण्या, उपचार आणि संदर्भित सेवा त्यांच्यावरती केली गेली. आम्ही त्याच्यात यशस्वी झालो. जवळपास 5 लाख चष्मे लोकांचे, आमच्या वारकऱ्यांचे डोळे तपासणी करून मोफत वाटले गेले. आणि तो पहिला बहुमान आम्हाला मिळाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, तिची नोंद घेतली गेली. हा पहिला भाग. आणि मग आता ही कालची 2024ची वारी, त्याच्यामध्ये प्री प्लॅन्ड होतं सगळं. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही योजना राबवली, खात्याने त्या ठिकाणी मदत केली. आणि ह्या वेळेस 4 ठिकाणी आम्ही ती आरोग्य शिबिरे केली. जवळपास 15.5 लाख वारकऱ्यांचे मोफत उपचार, तपासण्या, सगळं काही. आणि त्याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी तपासण्या करून आम्ही थांबत नाही. खात्याला आदेश आहेत की एक साध्या चिठ्ठीवरती लिहून दिलेलं डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन कार्ड आहे, तो वारकरी आपल्या गावी, आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावी आल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या आमच्या शासकीय दवाखान्यात गेला. मग त्याच्या डोळ्याचे आजार असतील, कुठल्या पायाचा असेल किंवा जे काय असेल ते, एव्हरीथिंग विल बी फ्री. त्याच्यावरती मोफत उपचार झाले पाहिजे.
आणि अशा पद्धतीचं दुसऱ्यांदा परत एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये परत एकदा महाराष्ट्र शासनाचं नाव नोंदलं गेलं. आणि विशेष म्हणजे या उपक्रमानंतर आता एवढ्या सगळ्या रुग्णांचा डेटाबेस शासनाकडे तयार झाला आहे, त्यामुळे त्याचा फॉलोअप सुद्धा ठेवला जाणार आणि त्यांना निरंतर अशी सुविधा दिली जाणार आहे, हे विशेष. सावंतसाहेब, आपल्या महाराष्ट्राचे प्रामुख्यानं 3 भाग, प्रामुख्यानं शहरी, डोंगरी आणि सागरी. शहराबाबतीत तुम्ही सांगितलं, पुण्यामध्ये नुसतं फुलपाखरू जरी ओरडलं तरी त्याची बातमी होते, तानाजी सावंतांना फोन जातो आणि मग लक्ष द्यावं लागतं तिकडे, कारण शहरी भाग आहे. पण त्याचप्रमाणे दुर्गम ग्रामीण भाग आहे आपला, खेडेगावाचा भाग आहे, तिकडच्या आरोग्य समस्या अधिक गुंतागुंतीच्या आहेत. तिकडे आपण कसं लक्ष देतात? त्यासाठी एवढा मोठा पसरलेला महाराष्ट्र, त्याच्यातली एवढी खेडी ग्रामीण व्यवस्था, त्यातल्या त्यात आज जवळचं काही असेल ते म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्या बाबतीत आपण काय केलं? दुर्गम भागामध्ये जनरली सागरी भागामध्ये ह्या गोष्टीची प्रचंड आजही समस्या आहेत आणि म्हणून मी माझा 3 दिवसाचा दौरा मेळघाट आणि दुर्गम भागामध्ये ठेवलेला होता. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी माझे कुठलेही अधिकारी बरोबर ठेवले नव्हते. त्यांच्या गाड्या वेगळ्या असायच्या, मी एकट्या एका गाडीत बसायचो आणि त्यांच्या पाड्यावरती वगैरे दुर्गम भागात गेल्यानंतर त्या झोपडीमध्ये जाऊन तिथल्या ज्या कोणी आजी काकू किंवा आमचे आजोबा कोणी असतील किंवा जे तरुण वर्ग होता किंवा जनरली काम करणारे मजूर, त्यांच्याशी मी इंटरॅक्शन केली. नेमका ह्या ठिकाणचा प्रॉब्लेम काय, आणि जवळपास 3 दिवस लोकल लोकांशी, आपला मीडिया यांच्याशी पूर्ण चर्चा करत होतो, अधिकाऱ्यांची परत वेगळी चर्चा करत होतो. बरं. तर माझ्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी व्यवस्था आहे हे कागदावरती आहे आणि जनरली जूनपर्यंत तो आपल्याला मेळघाट वगैरे तो परिसर आहे एमपीला लागून आहे बॉर्डरला, आणि जूनपर्यंत ती लोक आपल्याकडे असतात, त्यांची नोंदणी मग माझी माता भगिनी गरोदर असेल तर तिचं नोंद आपल्याकडे राहते किंवा लहान बच्चू तिचा असेल तर तिची नोंद आपल्याकडे राहते. पण जून नंतर ज्यावेळेस आपल्याकडे पावसाळा चालू होतो ते एमपी मध्ये ट्रान्सफर होतात रोजगारासाठी. बरं. आणि मग त्यांची काहीच नोंद आपल्याकडे राहत नाही किंवा त्यांचा फीडबॅक, त्यांचं डेली जे काय आपण रेकॉर्ड ठेवतो ते कुठलंही मिळत नाही. मग त्याच्यामुळं मग माता मृत्यू दर असेल, बाल मृत्यू दर असेल, जनरली अशा दुर्गम भागामुळं आपला माता मृत्यू दर किंवा बाल मृत्यू दर तो अप दिसायचा. आणि त्याच्यामुळं मग त्या ठिकाणी मी मिटिंग घेतली आणि आमच्या डिव्हिजनल कमिशनर बरोबर माझ्या आरोग्य खात्याची मिटिंग घेतली आणि 42 कलमी तो कार्यक्रम त्यांना उपक्रम दिला. माझ्या अंदाजानं जवळपास 30 कलम आतापर्यंत त्यांनी कंप्लीट केलेले आहेत आरोग्य विभागामध्ये. आणि मला सांगायला परत एकदा आनंद वाटतो की ह्या सगळ्या गोष्टी, माता मृत्यू दर हा कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, जो आज आम्ही देशामध्ये 2 नंबरला आहे. बरं. माता मृत्यूदर कमी करण्यामध्ये. आणि मला वाटतं की ह्याच्या अगोदरचाही माता मृत्यूदर आपण चेक करून घ्या, मी ह्या ठिकाणी ह्या पदावर येण्याच्या अगोदरचा, आणि बाल मृत्यूदर तोही कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामध्ये देशामध्ये आम्ही 3 नंबरला. 1 नंबरला केरळ आहे आणि केरळचा जर विचार केला तर तेथील असणारी लोकसंख्या आणि त्यांची भौगोलिक परिस्थिती बघितली तर केरळ हे एका रोडवरती पूर्ण वसलेलं आहे, अख्खे सिंगल रोडवर परिस्थिती आणि लोकसंख्या त्याच्या चौपट लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती सुद्धा आपल्या 4-5 रिजन वाईज परिस्थिती वेगवेगळी आहे. बरोबर. तरी सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या खात्यातली जे काही ऑफिसर्स डॉक्टर्स मंडळी आहेत त्यांना थोडं मोटिवेट केल्यामुळं, मी प्राध्यापक असल्यामुळे मोटिवेट करणं मला जमतं ह्याची परत एकदा मला खात्री पटली आणि माझ्या खात्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊन उभे राहणार आहे. ते खात्याला माहित आहे काय पद्धतीनं काम झालं ते. सावंतसाहेब, एक इकडे तक्रारीचा सूर होता, महात्मा फुले जनआरोग्य योजना आता 5 लाखापर्यंत ती गेलेली आहे, पण मध्ये शासनाची योजना चांगली आहे, रुग्णांचे आजार खरे आहेत, शासनाचा हेतू चांगला आहे, पण मधल्या हॉस्पिटलची पण सेवा आहे, पण मध्ये तो सगळा आरोग्य विम्याचा पैसा देणाऱ्या एजन्सीज नीट काम करत नव्हत्या आणि त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घेऊन काही ठिकाणी त्या एजन्सीजना त्याच्यावरती तपास करायला लावला, का पैसे डिस्बर्स होत नाही, कारण हॉस्पिटलला पैसे दिले गेले नाहीत तर ते म्हणतात आम्ही तुमचा विमा स्वीकारणार नाही. याच्यावरती तुम्ही कसं सोल्युशन काढलं, काय केलं यासाठी? हे बघा, आम्ही पहिला इन्शुरन्स कंपनी ॲश्युअर्ड मोड आणि इन्शुरन्स मोडवरती 1.5 लाखाची योजना 5 लाख केली आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी. ती योजना 5 लाख झाल्यानंतर त्याच्यावरचं जे काय कॅपिंग होतं की पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, हे सगळं कॅपिंग काढून टाकलं आणि संपूर्ण कुटुंबासाठी 12.5 कोटी जनतेसाठी महाराष्ट्रातल्या योजना लागू झाली. जवळपास 2.85 कोटी कुटुंब आहेत आणि उपचारपूर्वी 959 होते, आज ते जवळपास 1350 उपचार, म्हणजे आणखी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट समावेश आम्ही केला. आणि मग आपला बिझनेस जातो इन्शुरन्स कंपनी, शेवटी ते बिझनेस करायलाच बसलेले आहेत. आणि मग त्यांना आम्ही सांगितले व तुम्ही आमचे पैसे जवळपास 300-400 कोटी हॉस्पिटलचं देणं बाकी होतं. मग त्यांनी ते टाळाटाळ करणं वगैरे सुरू केलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर एक मिटिंग घेतली आणि इन्शुरन्स मोडवरनं आम्ही त्यांचं जे काय ॲग्रीमेंट होतं ते रद्द करून टाकलं आणि 100% ही योजना आम्ही ॲश्युअर्ड मोडवरती राबवण्याचं ठरवलं.
त्याच्यामुळे आता हे पैसे 24 तासाच्या आत त्या हॉस्पिटलला पोहोचतील. हे यासाठी महत्वाचं आणि आपण सगळ्यांनी याची फार दखल विशेषतः करून यासाठी घेतली पाहिजे. इन्शुरन्स न देणारी कंपनी वेगळी असते, शिव्या खाव्या लागतात शासनाला. फोन जातात तानाजी सावंतांना की जर का पैसे मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला काय करावं, आणि इथे ही एजन्सी आपल्याला नेमकी माहित असते आणि तिथे मात्र ते रिपेअर करण्याची गरज होती, ते झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेल्यास ते जे काही लिस्टेड हॉस्पिटल्स आहेत तिकडे तुम्हाला ती सोय मिळू शकते. 24 तासाच्या आत 24 त्या तासाच्या. हॉस्पिटलला त्या पेशंटचे पैसे त्या हॉस्पिटलच्या खात्यावर पोहोचलेले असतील. सावंतसाहेब, एक आणखी हा प्रयोग झाला नव्हता मगाशी, डिजिटायझेशनचा एक छोटासा उजरता उल्लेख झाला, तो म्हणजे रुग्णांचं मॅपिंग राज्यभरातल्या. तर ही योजना काय आहे? ही प्रगतीपथावर आहे का? काही पायलट प्रोजेक्ट राबवला गेलाय का? एवढ्या सगळ्या हॉस्पिटल्सना तुम्ही अशा डेटा नेटमध्ये कशा प्रकारे सामावून घेणार? काय विचार आहे? आता एक लक्षात घ्या, म्हणजे परत एकदा 2-3 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. आपली लोकसंख्या, आपला एरिया आणि आपल्याकडे असणारी मॅनपॉवर आणि शासनाचं स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्यांचं असणारं बजेटरी प्लॅनिंग आणि सेंट्रलचं असणारं बजेटरी प्लॅनिंग. मला वाटतं आरोग्य विभाग हा महाराष्ट्रामध्ये जे काही 34 खाते आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आस्थापना असलेला विभाग आहे. कारण सेवाभावी आहे, सर्व्हिस मेजर. डिजिटायझेशनमध्ये जवळपास आम्ही जो आभा कार्ड, जवळपास 3 कोटीच्या जवळपास आभा कार्ड आम्ही दिले शासनाच्या योजनेतनं. तो शासनाचा एक उपक्रम झाला, पण अभियान रूपी जे आम्ही राबवलेलं, म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं की जवळपास 4,39,00,000 माता भगिनींचं परीक्षण केलं. तो डेटाबेस तयार झालेला आहे. मुलांचा 18 वर्षाखालील मुलांचा डेटाबेस तयार झालेला आहे. 18 वर्षावरील पुरुषांचा डेटाबेस तयार झाला आहे. ते संपूर्ण डिजिटायझेशन करणं काम चाललेलं आहे पुण्यामध्ये. आणि तो डेटाबेस झाल्यानंतर त्याच्यावरती म्हणजे त्या एका सिंगल कार्डवरती की त्याचं परीक्षण झालेलं आहे ऑलरेडी, त्याला उपचार कुठले घ्यायचे आहेत हेही त्याच्यामध्ये. तो फक्त कार्ड घेऊन गेल्यानंतर तो डेटाबेस त्याच्यावरती आता अपलोड करायचं काम चाललेलं आहे. कुठल्याही दवाखान्यात गेल्यानंतर मग ती फाईल वागवायची आणि तो केस पेपर वागवायची काही गरज नाही, कारण आम्ही आमच्या महाराष्ट्र शासनातर्फे त्याच्यावरती उपचार केले. त्याला पुढची फर्दर प्रोसेस काय लागणार आहे, आणखी कुठले उपचार करायचे, एका कार्डवरती त्याच्यावरती पूर्ण सिम्युलेशन झालं असेल त्याचं. ते कार्ड दिलं आणि त्याच्या तुमच्या ह्याच्यामध्ये जर पेन ड्राईव्ह फाईल आता घेत जायची हिंडून घ्यायची गरज नाही, ज्याला पेपरलेस म्हणू, अशा पद्धतीचं डिजिटायझेशन आरोग्य विभागामध्ये आम्ही आणतोय. आता शेवटचे 1-2च प्रश्न घ्यायचे, त्यातला एक प्रश्न मात्र विचारायची इच्छा होते, ती म्हणजे मंकी पॉक्स सध्या जगभरात थैमान घालताना आपण बघितलं. अशाच प्रकारचे आणखी काही संसर्गजन्य आजार तामिळनाडू, केरळमध्ये आले होते. त्याच्यात काही ठिकाणी क्वारंटीन सुद्धा करावे लागले लोकांना. त्या पार्श्वभूमीवरती असे साथीचे आजार जर का आले महाराष्ट्रात, पुण्यामध्ये आता काही अशाच प्रकारचे आजार उद्भवले होते, झिका होता, झिका व्हायरसच्यामुळे होणारे, त्या बाबतीत आपण आपला प्रिपेअर्डनेस नेमका किती आहे, कसा आहे? कोरोनाच्या काळात अतिशय उत्तम मोठ्या प्रमाणात तिथे हॉल उभारण्यात आले होते, लोकांना तिकडे दाखल करण्यात आलं होतं, पण तो काळ गेला. पण यापुढे अशी वेळ आली तर ऐनवेळी मग शाळा ताब्यात घ्यायच्या का, लग्न मंडपाचे हॉल ताब्यात घ्यायचे का? तर अशा साथीच्या आजारांसाठी आपली तयारी कशी? पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच जवळपास आतापर्यंत पर मंथ अशा मी जवळपास 4-5 मीटिंग ऑनलाईन संपूर्ण महाराष्ट्राच्या कंडक्ट केल्या. साथीचे म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर, कारण साथीचे आजार जनरली हे पावसाळ्यामध्ये लोक काढतात. तर त्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल की 2022च्या अगोदरची तुम्ही तो रेकॉर्ड काढा, साथीचे आजार त्या सीझनल 4-4, 6-6 महिन्यात त्याची संख्या आणि मृतांची संख्या किती असायची. 2022 नंतर हा ग्राफ डिटोरिएट झालेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मृतांची संख्या ही 1% खाली आम्ही आणलेली आहे. आणि ह्या सगळ्या तुमचा डेंगू असेल, झिका असेल, तुम्ही सांगितलेला तो आजार तो तरी महाराष्ट्रात नाही आलेला, अजून महाराष्ट्रात नाहीये. पण ह्याचा अवेअरनेस ज्या वेळेस अशा गोष्टी घडतात त्या वेळेस खात्याला आम्ही अवेअरनेस करतो, त्या ठिकाणी मॉक ड्रिल करतो. की आता तुम्ही बघितलं असेल की आपल्या कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही सांगितलं की हॉस्पिटल उभा केले, इतक्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट टाकले वगैरे. व्हॉट इज द सिच्युएशन ऑफ दॅट ऑक्सिजन प्लांट अँड दॅट शेड्स? कुठं आहे ते माहित आहे का काय आपल्याला? एक्झॅक्टली तेच म्हणतो, म्हणून सांगतो तुम्हाला. तर आता त्या केसमध्ये 2-3 वेळा प्रत्येक वर्षातनं एकदा आमचे डीडी समोर बसलेले आहेत की अचानक मी माझ्या सेक्रेटरीजना, माझ्या कमिशनरना, सगळ्या डीडींना निरोप दिला की 24 तासाच्या आत जी यंत्रणा, जी फॅसिलिटी, इक्विपमेंट्स आपल्याकडे आहेत त्याचं मॉकड्रिल करायचं आणि त्या ठिकाणी जाऊन ते चालू करायचं, त्याचा व्हिडिओ शूट करून आमच्या पोर्टलवरती टाकायचा. असे वर्षातनं जवळपास आतापर्यंत 4 ते 5 वेळा आम्ही मॉकड्रिल केले आणि आमची व्यवस्था स्ट्रॉंग आहे का नाही ते व्हेरीफाय करायचा आम्ही प्रयत्न केला. एव्हरीथिंग इज ॲट प्लेस. आणि त्या ठिकाणी कुठलंही संकट आलं त्याला फेस करायला, ज्यावेळेस कोरोना काळामध्ये आपल्याला जी काय तारंबळ उडाली होती, या अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं
होणार नाही, कारण माझी सिस्टम 24/7 अलर्ट मोडवरती ठेवण्याचं काम करण्यात मी यशस्वी झालो. त्याला मला खात्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिलेला आहे. शेवटचा प्रश्न, आता आचारसंहिता लागू झाली की तांत्रिक अर्थानं तुमच्या या पदाला केवळ एक तांत्रिक अर्थ होतो, म्हणजे तुम्ही मंत्रिपदावर जरी असला, कारण केवळ काळजीभाऊ सरकार असतं. आचारसंहिता लागू झाली की फार मोठे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. जो काही तुम्हाला अल्पकाळ मिळाला तानाजी सावंत साहेब, त्या काळाकडे मागे वळून बघताना खरं तर हा शब्द 20, 25, 30 वर्ष घालवल्यानंतर बोलायचा असतो, पण तरी सुद्धा या अल्पकाळात आपण काय केलं, कोणत्या एक योजना, 2 योजना की जी तुमच्या ज्याला म्हणतात क्लोज टू हार्ट, की मी अभिमानाने आयुष्यभर सांगेन की आरोग्यमंत्री असताना या 2 योजना राबवल्या, तर कोणत्या सांगाल? नाही, याच्यामध्ये मी काही योजना जसं अभियान रूपी राबवल्या, त्याच्यात सक्सेस झालो, संपूर्ण महाराष्ट्रभर ते गेल्या. दुसरी गोष्ट, कधी न होणारं काम ज्याला आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, आज मी मंत्री आहे म्हणून मी ते राबवलं. उद्याचा येणारा मंत्री करेल की नाही माहित नाही, कारण ह्या ठिकाणी फंडिंग मी माझ्या खिशात नाही टाकलं आणि ते मी राबवलं त्या जिल्ह्यातलं असल्यामुळं. आणि मला वाटतं येणाऱ्या मंत्र्याला सुद्धा हे मॅन्डेटरी असणार आहे की मागचे सलग 2-3 वर्ष हे राबत गेले ना, आता पुढं का नाही, कारण तुमचाही दबाव त्याच्यावरती असणार आहे. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. त्याच्यानंतर मी एक अतिशय धाडसी निर्णय घेतला की जो महाराष्ट्रात कधी महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून घेतला नाही. बरं. मोफत उपचार. मोफत उपचार आपण संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केला आणि तुम्ही त्याचा इफेक्ट बघितला असेल. तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं की आमची ओपीडी आयपीडी जवळपास तिप्पट चौपट झाली. आणि तुम्ही ते दाखवलं नाही, तुम्ही काय दाखवलं, औषधाचा तुटवडा. पण व्हॉट इज द रिझन, व्हॉट इज द रूट कॉज ऑफ दॅट? त्याचा रूट कॉज हा होता की रुटीनमध्ये लागणारी औषधं, मेडिसिन जे होते ते तेवढ्या जे काही रुटीन यांच्याकडे रेकॉर्ड होतं त्याच्याप्रमाणे ते परचेस करत होते. पण ज्यावेळेस मोफत उपचार 15 ऑगस्ट 2023 केले, त्यापासून जो ग्राफ वाढला, जो तिप्पट चौपट वाढला, त्याच्यामुळे तो तुटवडा झाला. आणि त्याच्यामुळे आम्ही डीपीसीला सुद्धा मान्यता दिली, 100% औषधाची खरेदी लोकल लेवलला तुम्ही करा. आणि त्याच्यामुळे तो तुटवडा भरून काढला गेला. त्याच्यानंतर ज्याची वाट मी बघत होतो, तो मी सॉरी टू से की मी ते कॅबिनेटला विषय आणू शकलो नाही. राईट टू हेल्थ, आरोग्य हा माझा अधिकार. कारण तुम्ही बघितलं असेल, आज अमेरिकेची अर्थव्यवस्था बघितली तर जवळपास 28 पॉईंट समथिंग ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे. चायनाची अर्थव्यवस्था 13 पॉईंट समथिंग, त्याच्यानंतर जपानची अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर आपण 3.3ला आहे. बरोबर आहे. आणि आपले सन्माननीय पंतप्रधानजी यांनी घोषणा केली की आपण अर्थव्यवस्थेमध्ये 5 वरून आपल्यावर 3-4च्या दरम्यान आपण जाऊ, म्हणजे 5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला अर्थव्यवस्था न्यायची आहे. आणि 2047 विकसित भारत हे स्वप्न आपल्याला त्यांनी दाखवलंय आणि त्या दिशेनं प्रत्येकानं पाऊल उचलावं ही अपेक्षा ठेवलेली आहे. बरं. आणि मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे यांनी डिक्लेअर केलं, जर देशाची अर्थव्यवस्था आज 5 ट्रिलियन डॉलरला जात असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मोठा हातभार लावेल. 1 ते 1.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था त्याचं योगदान महाराष्ट्र देईल, ह्या पद्धतीची त्यांची घोषणा होती. आणि मग हे जर आपल्याला साकार करायचं असेल, 1.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था महाराष्ट्र करेल. आज जर खऱ्या अर्थानं बघितलं, मुंबईचं अर्थव्यवस्था, ऑफिसेस आहेत फक्त त्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्याचे, जर ते बाजूला केलं तर उर्वरित महाराष्ट्राचा जीडीपी किती, मला वाटतं ह्याच्यावरती आत्मचिंतन करणं अगदी बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग आपली अर्थव्यवस्था जर बळकट करायची असेल, त्याला ताकद द्यायची असेल, सपोर्टिव्ह करायची असेल, तर आपल्याला ग्रामीण भागातला जीडीपी वाढवावा लागेल. आणि महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. शुगर लॉबी त्या ठिकाणी आहे. डिसेंट्रलाइज ऑफ फायनान्स, डिसेंट्रलाइज ऑफ इकॉनॉमी, हे जर बघायचं असेल तर खेड्यापाड्यातली अर्थव्यवस्था तुम्हाला बळकट करावी लागेल. आणि तुम्ही बघितलं असेल, आता सोयाबीनचे भाव पडले, रस्त्यावर शेतकरी उतरतो, दुधाचे भाव केले की रस्त्यावरती कॅन ओतून दिले जातात, भाजीपाल्याचं तसंच आहे, टोमॅटोचं तसंच आहे, सगळ्या प्रत्येक गोष्टीचं, फळभाज्याचं. आणि म्हणून एक संकल्पना मी त्या ठिकाणी पुढे आणायचा प्रयत्न केला. कदाचित ह्याच्यावरती चर्चा अजून फारशी नाही, आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळीने ह्याच्यावरती चर्चा घडवून आणणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर कुठली, फार्मिंग एअरपोर्ट ही एक संकल्पना आहे. फार्मिंग जसं आता डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, ह्याच्याऐवजी फार्मिंग एअरपोर्ट, प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक फार्मिंग एअरपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी त्या डिस्ट्रिक्टपासून त्या जिल्ह्यातले सगळे तालुके त्याला कनेक्ट असले पाहिजे. तो तालुका, तो डिस्ट्रिक्ट, दॅट पार्ट ऍक्ट्स एज अ कॅरिडॉर. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल, शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट कंटेनरनं तो फार्मिंग एअरपोर्ट येईल. विदिन 24-48 आवर्समध्ये तो जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल. आज ह्या ठिकाणी माझा माल जर फॉर एक्झाम्पल 100 रुपयाने विकत असेल, जगाच्या मार्केटमध्ये तो 1000 रुपयाने विकला जाईल. माझ्या शेतकऱ्याला त्या 100 रुपयाच्या ऐवजी कमीत कमी 250-300 रुपये मिळतील.
हा बळकटीकरण हा सिम्बॉलिक प्रोजेक्ट महाराष्ट्रात राबणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण 1.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभा करू शकू. आणि मग हे करायचं असेल तर ज्या आजची तरुण पिढी आहे माझी किंवा जे काय आरोग्य आहे ह्या सगळ्यांचं आरोग्य जर तुम्हाला सुदृढ चांगलं ठेवायचं असेल, मानसिक बळ द्यायचं असेल तर ह्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेसाठी बजेटरी प्लॅनिंग आणि आरोग्य महाराष्ट्र शासनातर्फे जो हा कायदा आहे राईट टू हेल्थ आणून शासनानं त्याची काळजी करावी. आणि ज्यावेळेस शासन 12.5 कोटी जनतेच्या आरोग्याची काळजी करेल, मला वाटतं 12.5 कोटी जनता ही देशाच्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 1.5 ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी सज्ज राहील हीच अपेक्षा आहे. एक अगदी जाता जाता शेवटचा, म्हणजे बाकीचे सगळे आरोग्याचे प्रश्न विचारले त्यामुळे तुम्ही आता मला सवलत दिली पाहिजे की एक शेवटचा मी राजकीय प्रश्न विचारणार, आणि तो असा की आरोग्य मंत्री आहेत, सगळ्यांच्या आरोग्याबद्दल बोलले, तुमच्या आमच्या आपल्या घरातल्या वृद्धांच्या, माता भगिनींच्या, युवकांच्या, सगळ्यांचं झालं. पण महायुतीच्या आरोग्याचं काय? महायुतीचं आरोग्य कसं आहे? कोणाला कुठल्या सोबत गेल्याने आजारपण वगैरे तर होत नाहीये, साथीचे आजार तर येत नाहीयेत, अचानक वेगळे व्हायरस तर शिरत नाहीयेत. मला वाटतं महायुती अतिशय स्ट्रॉंग आहे, बळकट आहे, ताकदवान आहे. बऱ्याच राजकीय विश्लेषकांना हा प्रश्न पडतो की लोकसभेमध्ये जो खोटा नेरेटिव्ह सेट केला, असा आम्ही महायुती म्हणतो, खोटा नेरेटिव्ह सेट केला, संविधान बदलणार, 400 पार, संविधान बदलणार, मग आमच्या दलित बांधवाचं आरक्षण जाणार, मग मोदी साहेब जर पुन्हा पंतप्रधान झाले तर मुस्लिमांना आपल्या भारतातनं हाकलून दिलं जाणार, आरक्षणाची बर्बादी होणार, काही मिळणार नाही, म्हणजे हुकुमशाहीकडे तुमची वाटचाल चालू राहणार, ह्या पद्धतीचं नेरेटिव्ह सुरू झालं. आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीची लोकांनाही ते थोडं संभ्रमात गेले. आणि लोकसभेला जे वातावरण दिसलं तुम्हाला ते आज वातावरण ह्या ठिकाणी नाही. महायुती आमची बळकट आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे तिसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, तिघांची साथ एकमेकाला भक्कम आहे. आणि आम्ही तिन्ही गटातले आमचे आमदार असतील, आमचे लोकप्रतिनिधी खालचे आमचे पदाधिकारी पक्षाचे असतील आणि कार्यकर्ते, एक दिलानं एक मुखानं आज आम्ही काम करतोय. आणि आज जाता जाता तुम्हाला एक सांगतो, आज खोटा नेरेटिव्ह सेट केला हे संपूर्ण 12.5 कोटी जनतेला महाराष्ट्रातला पटलेला आहे. आणि विकास जर करायचा असेल तर डबल इंजिनचं सरकारच लागतं. आज ज्या योजना तुम्ही बघताय, मेट्रो असेल, हायवे असतील, धरणं असतील, आज पाण्याचा आमच्या मराठवाड्याचा मोठा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न असेल, 22 TMCचं आमचं स्वप्न असेल, ह्या ठिकाणी रेल्वेचं जाळं असेल, तर ह्या ठिकाणी जो रेशो आहे केंद्राचा रेशो, आज 100 रुपये खर्च करायचे असतील तर 60 रुपये केंद्र निधी देतं आणि 40 रुपये आम्ही निधी देतो. तर हे जर तुम्हाला महाराष्ट्राला जर विकासाच्या दिशेने न्यायचा असेल, आज विकासाचा स्पीड ज्या पद्धतीने चाललाय हा जर मेंटेन करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे, कारण युतीचं शासन आलं तर केंद्राचं सहाय्य मिळेल. आणि त्या पद्धतीनं जे काय आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये विकास करायचा आहे, तर केंद्राचं सहाय्य मिळालं तर आपण पुढचे 10 वर्षाचा विकास ह्या 5 वर्षामध्ये खेचून आणू शकतो, हीच माफक अपेक्षा आहे. त्या जर का नवीन सरकार असं आलं तर तानाजी सावंत आपल्याला आणखी वेगळ्या मंत्रालयाला सोबत पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतील. अशा शुभेच्छा तुम्हाला तानाजी सावंतजी, तुम्हाला महायुतीला आणि सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण वेळ दिलात पुढारी न्यूजच्या या विकास मंथनासाठी, त्यासाठी विकास समिट तर्फे आपल्या सगळ्यांचं आपले आभार. आणि पुढची सूत्र मी माझा सहकारी गुरुप्रसादकडे सोपवतो. धन्यवाद.